आमची रोजची भाकर आम्हास दे. भांडण करण्यास ताकद लागते की शांत राहण्यास ताकद लागते? रागावण्यास ताकद लागते की चूप राहण्यास ताकद लागते? ठोसा मारण्यास ताकद लागते की ठोसा सहन करण्यास ताकद लागते? बरोबर ना? क्षमा न करण्यास ताकद लागते की क्षमा करायला ताकद लागते? आपल्याकडे कोणती ताकद आहे? आपल्याकडे कोणती ताकद आहे? आहे का? नसेल तर गडबड होईल. आपण इथे कशासाठी जमतो? ताकद मिळवून घेण्यासाठी. हालेलुया. तेल भरून घेण्यासाठी. नीतिसूत्र 24:10 आपण वाचू. नीतिसूत्र 24:10. नीतिसूत्र 24वा अध्याय 10वं वचन. पान नंबर 808. नीती 24:10. संकटाच्या दिवशी तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती थोडीच आहे. काय लिहिलंय लिहिणाऱ्यानं? संकटाच्या दिवशी तुझे धैर्य संपले किंवा खचले तर तुझी शक्ती थोडीच आहे किंवा तुझ्याजवळ ताकदच नाही. मग ताकद कशाला पाहिजे? संकटाच्या दिवशी उभं राहायला की सर्व सुस्थितीत असताना? संकटाच्या दिवशी उभं राहायला. धैर्य खचू नये म्हणून आपल्याला ताकद पाहिजे. कारण सुस्थितीचे आनंदाचे दिवस असतात त्यावेळेला आपल्याला ताकद लागत नाही. मग प्रभू आपल्याला कोणती ताकद देण्यास आला? प्रभूजवळ कोणती ताकद होती? जगाला जिंकण्याची ताकद, संकटाला जिंकण्याची ताकद, वधस्तंभावरून सांगण्याची की बापा त्यांना क्षमा कर, ते काय करतात त्यांना कळत नाही. आपल्याकडे आहे ती ताकद की आपण आनंदी आहोत, आशीर्वादित आहोत? बस मस्त, प्रार्थना केली, देव ऐकतो, माझे प्रॉब्लेम सॉल्व. हालेलुया. प्रभू येशूला आपण राजांचा राजा म्हणतो ना. तो कोणता राजा होता? या जगाचा राजा होता का? तो म्हणतो माझे या राज्य या जगाचे नाही, माझे राज्य या जगाचे असते तर माझ्या सैनिकांनी लढाई केली असती. मग त्याचं राज्य कोणतं होतं? मग तो राजांचा राजा होता, त्याच्याकडे कोणती ताकद होती? लोकांना मारण्याची की लोकांना तारण्याची? हां, आपल्याकडे कोणती ताकद आहे? कोणती ताकद मिळवायची आहे? हालेलुया. बघा, आज विचार करू की मला माझ्यामध्ये एवढी ताकद नाही आहे, मला प्रभूची गरज आहे. कारण असे दिवस नाहीत ज्यामध्ये संकट येत नाहीत. प्रभूनेच म्हटलंय की तुम्हाला संकट येतील, म्हटलं की नाही? पहा, योहान 16:33 प्रभू काय म्हणतो की या जगामध्ये तुम्हाला संकट आहेच. योहान 16:33. योहानाचं पुस्तक 16वा अध्याय 33वं वचन. पान नंबर 1298. योहान 16:33. मी तुम्हास या गोष्टी असासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. जगामध्ये तुम्हास संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकला आहे. हालेलुया. काय म्हणतो बापा आपला प्रभू? मी तुम्हास ह्या गोष्टी अशा सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. माझ्यामध्ये
तुम्हाला शांती असावी, विसावा असावा, आनंद असावा, हलू नये. तुम्ही धैर्यानं संकटाच्या दिवशी खचू नये, हलू नये, तुमचं घर पडू नये, तुमचं घर खडकावर बांधलेलं असावं. माझी शांती तुमच्यामध्ये असावी. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला आधीच सांगून ठेवल्या आहेत की तुम्हाला जगामध्ये संकट आहे. पुढे काय म्हणतो प्रभू? जगामध्ये तुम्हा संकट आहे, नाही का? माझ्या नावासाठी ते तुम्हाला जीवे मारतील, माझ्या नावासाठी ते तुमची निंदा करतील, माझ्या नावासाठी ते तुम्हाला तुरुंगामध्ये टाकतील, माझ्या नावासाठी तुम्हाला ते समाजातून बाहेर काढतील. प्रभू काय म्हणतो? धीर धरा. धीर कधी धरायचा असतो? संकट असताना की संकट नसताना? धीर धरा. संकटामध्ये धीर धरा. विश्वास सोडू नका, आपली पहिली प्रीती सोडू नका. मी जगाला जिंकलं आहे. हालेलुया. आपला राजांचा राजा, त्याच्याकडे तलवारी होत्या का? सैनिक होते? काय होतं? जगाला जिंकण्याची शक्ती. हालेलुया. आपण कोणती शक्ती मिळवतो? जगातली लोकांकडे कोणती शक्ती असते? पैशाची शक्ती, नाही का? नावाची शक्ती असते, पदाची शक्ती असते, बंदुकीची शक्ती असते. परंतु देवाच्या लोकांमध्ये येशू ख्रिस्ताची शक्ती असते जगाला जिंकण्यासाठी. हालेलुया. आणि ही शक्ती आपल्याला रोज मिळवायची आहे. तहान लागल्यावर आपण विहीर खणतो का? कोण मनुष्य आहे जो तहान लागल्यावरती खणायला जातो? नाही. कधी खणतात? आधीच. मग आपल्यावरती संकट आल्यावरती आपण शक्ती शोधायला जायचं का? कधी जायचं? आधीच. तुझे दिवस चांगले असता तू आपल्या निर्माणकर्त्याला आठव, त्याची शक्ती प्राप्त करून घे, म्हणजे संकटाच्या दिवशी तू ढळणार नाहीस. दिवस चांगले आहेत आता? आहेत? तुम्हाला संकट आहे, संकट येत आहेत. हालेलुया. कठीण नियम आपल्या सरकारद्वारे लादले जात आहेत, येतील. परंतु आपल्याला सबळ व्हायचं आहे. प्रभू येशूच्या नावासाठी दुःख सहन करण्यासाठी सबळ व्हायचं आहे. हालेलुया. यिर्मया 12:5 आपण वाचू. पान नंबर 920. यिर्मया 12:5 पान नंबर 920. तू पायदळांबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले आहे, तर घोड्यांबरोबर तू कसा झटून धावशील? आणि तू पायदळांबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले आहे, तर घोड्यांबरोबर तू कसा धावशील? काय लिहिलंय? तू धावत धावत थकलास, चालत चालत थकलास, तर घोड्यांबरोबर तू कसा धावशील? घोड्याबरोबर शर्यत लावू का आपण? नाही. माणसाबरोबर तू शर्यत लावलीस आणि तू दमलास, तर घोड्याबरोबर तू शर्यत कसा लावशील? याचा अर्थ काय? चांगल्या वेळेला तू कसरत केलीस नाहीस, तू प्रभूची फळं दिली नाहीस, त्याची शक्ती प्राप्त करून घेतली नाहीस, आपल्या प्रभूला जाणलं नाही, त्याच्यात एक झाला नाहीस, तर संकटाच्या वेळेला तुला ताकद कशी मिळेल? तू कसा उभा राहील? सगळ्यांनी तुला सोडून दिलं तर तू उभा राहशील? पैसे तुझ्याकडून निघून गेले तू उभा राहशील? तुझ्याकडून शेत जमिनी काढून घेतल्या तू उभा राहशील की प्रभूला नाकारशील?
विचार करा. आज सगळं आपल्याकडे बरोबर आहे, आपण हालेलुया प्रभू येशू की जय हालेलुया करतो, पण त्याच्या नावासाठी दुःख सहन करावं लागलं तर आपण म्हणू का मी त्याला ओळखत नाही? कोण तो? पेत्रासारखा? नाही मला नाही माहीत कोण. मी जातो का प्रार्थनेला? नाही मी नेतो, तो बघतो, तो जातो. त्या दिवशी पुष्कळ जण आपल्या भावांना धरून देतील नाही का? आपल्यावर येणार नाही. आहोत तयार? संकटाच्या दिवशी तुझे धैर्य खचले तर तुझी ताकद, तुझी शक्ती थोडीच आहे. मग आज दिवस आहे ती ताकद प्राप्त करून घेण्याची. प्रत्येक दिवस ताकद प्राप्त करून घेण्याची आहे की नाही? रोमकरासपत्र 12वा अध्याय 9 पासून आपण वाचू. पान नंबर 1370. रोमकरासपत्र 12वा अध्याय 9 वचन. पान नंबर 1370. रोम 12:9. प्रीती निष्कपट असावी, वाईटाचा वीट माना, जे बरे त्याला चिकटून राहा. प्रीती निष्कपट असावी. प्रीतीमध्ये ताकद आहे. येशूची ताकद कशात होती? प्रीतीमध्ये ताकद आहे. प्रीतीने तुम्ही सर्व काही जिंकू शकता. आत्म्याची फळं काय आहेत? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, चांगलेपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन. ह्या फळांनी तुम्ही कोणतीही परिस्थिती जिंकू शकता. काय? प्रीती कधी लागते? प्रीतीचा उपयोग कधी होतो? जेव्हा कोणी तुमचा द्वेष करील तेव्हा. प्रभू म्हणतो तुम्ही तुमच्यावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती करता, तर तुमची प्रीती कोणती काय मोठी? काय प्रीती कधी लागते? आपल्यामध्ये प्रीती आहे की नाही कसं माहीत पडणार? कोणीतरी आपला द्वेष केला पाहिजे. काय मग आपल्या मुखातून काय बाहेर येईल ते मध्ये आहे. प्रीती असेल तर प्रीती येईल. मग प्रीतीने तुम्ही द्वेष करण्याला जिंकू शकता की नाही? जिंकू शकता. हालेलुया. आनंद, तुमच्यामध्ये आनंद आहे की नाही कसं माहीत पडणार? दुःख येईल तेव्हा. ते फळ कसं पारखलं जातं? त्याच्या विरुद्ध जे आहे ते तुमच्या पुढे उभं राहतं. प्रीतीच्या विरुद्ध काय आहे? द्वेष. मग कोणीतरी तुमचा द्वेष केला पाहिजे ना, तेव्हा तुम्हाला समजेल ना तुमच्यात प्रीती आहे की नाही. शत्रूवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, त्यांना आशीर्वाद द्या, म्हणजे तुम्ही परात्पराचे मुलगे म्हणून ओळखले जाल. हालेलुया. नंतर कोणतं फळ आहे? शांती. तुमच्यात शांती आहे की नाही कसं माहीत पडणार? संकटाच्या दिवशी. काय बरोबर की नाही? दुसरा कोणता आहे? सहनशीलता. तुमच्यात सहनशीलता आहे की नाही कसं माहीत पडणार? हां, कोणीतरी चेपलं पाहिजे, कोणीतरी ठोक मारला पाहिजे नाही का, कोणीतरी ॲक्सिडेंट केला पाहिजे. आपल्याला मला आठवते आपले भगत दादा जिंकलात. कोणीतरी ठोकलं का माहीत पडते माझ्यात सहनशीलता किती आहे. नाही तर काय बाहेर येतं? फुलं बाहेर येतात नाही का. आहे का शक्ती? काय टाळ्या वाजवण्यासाठी शक्ती लागते का? हे करून खाली पडण्यासाठी शक्ती लागते का? नाही. ही शक्ती, ही आत्मिक शक्ती प्रभू द्यायला आला. माझी शक्ती तुम्हास देतो. वैऱ्यांचं तुमच्यापुढे काहीच चालणार नाही. अशुद्ध आत्म्यांचं तुमच्यापुढे काहीच चालणार नाही.
तुम्ही सामर्थ्य आलेले व्हाल आणि माझे साक्षी व्हाल. हालेलुया. ही शक्ती. पुढे बघा, वचन 10 वाचा. बंधुप्रीतीने एकमेकावर ममता करा, आदर करण्यात एकमेकांस थोर माना. ह्यासाठी लागणारी शक्ती काय? त्याच्या आधी काय लिहिलं? वाईटाचा वीट माना. वाईट त्याचा वीट मांडण्यासाठी शक्ती लागते, आहे ना? हे बऱ्याला चिकटून राहा. बरं करण्यासाठी शक्ती लागते. वाईट करण्यासाठी शक्ती लागते का हो? दारू पिण्यासाठी शक्ती लागते का? की दारू थांबवण्यासाठी लागते? गुटखा खाण्यासाठी शक्ती लागते का गुटखा थांबवण्यासाठी लागते? हां. बंधुप्रीतीने एकमेकावर ममता करा. ममता करण्यासाठी शक्ती लागते. आदर करण्यात एकमेकांस थोर माना. एकमेकांना मान देण्यासाठी शक्ती लागते. मान घेण्यासाठी शक्ती लागत नाही. तुम्ही सेवा करणारे बा, सेवा करून घेणारे असू नका. जो सेवा करून घेणारा आहे, सेवा करणारा आहे, सर्वात उंच आहे, सर्वात मोठा आहे. उलटं आहे. देवाचे नियम उलटे आहेत. जगाच्या नियमापेक्षा देवाचे नियम उलटे आहेत. पटले तर घ्या. आपण उलटं करायला जातो. देवाच्या नियमाचे उलटं करायला जातो. मला मान दिला नाही, मला हे केलं नाही, गेलं खाली. हालेलुया. देवाच प्रभूचं उलटं आहे. 11. उद्योगात मंद नसून आत्म्यात आवेशी प्रभूची सेवा करणारे असा. उद्योगात मंद नसून आत्म्यात आवेशी प्रभूची सेवा करणारे असा. आळस करण्यासाठी, झोपून राहण्यासाठी शक्ती लागते का हो? आहे ना? फुकट खाण्यासाठी शक्ती लागते का? बायका कमावतात, हा बसलाय आपला दारू पीत. होते ना काही आपल्यात, ते काही जण होते. परंतु आता प्रभूच्या रक्ताने धुतलेल्या, न्यायी ठरवलेले आहात. आळस करण्यासाठी शक्ती लागत नाही. आत्म्यात आवेशी प्रभूची सेवा करणारे असा. प्रभूची सेवा करण्यासाठी शक्ती लागते. काहीच न करण्यासाठी शक्ती लागते का? नाही. आशेने हर्षित. कसे? आशेने हर्षित. आशा ठेवण्यासाठी शक्ती लागते. आनंद करण्यासाठी शक्ती लागते. संकटात सहनशील. सहनशील कधी लागते? सहनशीलता कधी पाहिजे? संकटात. घरी बसून, खुर्चीत बसून सहनशीलता येत नाही हो. येते का? मी खुर्चीत बसून राहीन 24 तास AC लावून मस्त, मी सहनशील आहे. एकदा लोकल ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करा. एका लोकल ट्रेनमध्ये तुम्ही बॉम्बेला जाऊन बघा काय होतं ते. तिकडे सहनशीलता लागते. तिकडे उभं राहायला जागा नसते. हा इकडून हा असं घाम पुसतोय, तो इकडून घाम पुसतोय. कोण काय करतंय, कोण काय करतंय, कोणाचा हात कुठे, कोणाचा हात कुठून घुसलाय, तिथे सहनशीलता लागते. नाही तर काय, हात काढ. हालेलुया. संकटात सहनशील. प्रार्थनेत टिकून राहणारे. प्रार्थना करण्यासाठी ताकद लागते का न करण्यासाठी ताकद लागते? आहे. अखंड प्रार्थना करा. म्हणजे ताकद कधी पाहिजे? प्रार्थना करण्यासाठी ताकद पाहिजे. पवित्रांच्या गरजाचे विभागी. दुसऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी ताकद लागते की मी तो नव्हेच, मला नको, त्याचं तो बघून गेल, मला काय करायचं आहे? कोणती ताकद लागते? मदत करण्यासाठी ताकद लागते. पैसे देण्यासाठी ताकद लागते की पैसे घेण्यासाठी ताकद लागते? बरोबर की नाही? घेण्यापेक्षा देणे आशीर्वादित आहे. घेण्यापेक्षा देणारा आशीर्वादित आहे. त्याच्याकडे जास्त ताकद आहे. हालेलुया. बघा आपल्याकडे आहे का ताकद? की टाळ्या वाजवण्याची ताकद आहे आपल्याकडे? मोठ्याने गाणी बोलतो आपण, नाचतो, सगळं काही करतो, पण ही ताकद? पुढे वाचू.
पाहुणचार करण्यात तत्पर असा. घरी पाहुणे आल्यावरती काय वाटतं? चक्का कुठे आला, आता चहा करावा लागेल, आता कोंबडी मारावी लागेल, थंड आणायला लागेल आता चहा. ताकद लागते? नाही. ताकद कशाला लागते? त्याचा पाहुणचार करण्यासाठी ताकद लागते. हालेलुया. पुढे बघा, तुमचा पाठलाग करणाऱ्यास आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आशीर्वाद देण्यासाठी ताकद लागते की शाप देण्यासाठी ताकद लागते? शाप तर सगळेच देतात, पण देवाची लोक आशीर्वाद देतात. ज्याच्याकडे ताकद आहे तो आशीर्वाद देतो. किती त्रास कोणी दिला तरी तू आशीर्वादित हो. शाप देऊ नका, कारण आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हाला बोलवलेला आहे. हालेलुया. तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि तुमच्यातर्फे ही राष्ट्रे आशीर्वादित होतील. कसला पाहिजे ताकद? आशीर्वाद द्यायला ताकद पाहिजे, शाप द्यायला ताकद लागत नाही. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा, रडणाऱ्यांबरोबर रडा. ही ताकद. प्रत्येकाची सुखदुःख जाणून घेणे. मला काय त्याचं, जाऊ दे ना, नाही, त्याला ताकद लागत नाही. जगातली लोकही तसंच करतात, पण देवाची लोक एकमेकांची सुखदुःख जाणून घेतात. त्यांच्या आनंदात आनंद, त्यांच्या दुःखामध्ये दुःख. ताकद लागते. असंच येत नाही, सराव करावा लागतो. हालेलुया. एकमेकांशी एकचित्त असा. उंच गोष्टीवर आपले चित्त ठेवू नका, तर गरिबांचा सहवास करा. स्वतःच्याच दृष्टीने शहाणे होऊ नका. ताकद कशासाठी लागते? नम्र होण्यासाठी. मोठं होण्यासाठी ताकद लागते का? ताकद लागते मोठं होण्यासाठी? दुसऱ्यांच्या डोक्यावरती पाय ठेवून वरती जाण्यासाठी ताकद लागते? नाही. जगातली लोक तेच करतात. नम्र होण्यासाठी ताकद लागते. खाली जाण्यासाठी ताकद लागते. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सर्व देवत्व, सर्व शक्ती त्याने स्वर्गामध्ये ठेवली. मनुष्यरूप धारण केलं, आपल्या प्रतिमेसारखा झाला. मनुष्याच्या प्रतिमेसारखा होऊन त्यानं वधस्तंभावरती दुःख भोगलं. सर्वांच्या खाली गेला ना. सर्वांना उचलायचं होतं की नाही? कुठे गेला? सर्वांच्या खाली गेला आणि सर्वांना उचललं. तो सर्वांच्या डोक्यावर बसला असता तर कोण तारलं गेलं असतं? आपल्याला तारण्यासाठी काय केलं त्यानं? खाली गेला. राजांचा राजा, देवांचा देव, प्रभूंचा प्रभू. कोणती ताकद मोठी? मारण्याची की तारण्याची? गरिबांबरोबर राहायला आवडतं की श्रीमंताबरोबर राहायला आवडतं? काय आपले मित्र कोण असतात? गरीब की श्रीमंत? माझे सगळे मित्र सोडून गेले, तुम्ही मला मिळाले. हालेलुया. मला लाज वाटत नाही. हालेलुया. गरिबांचा सहवास करा. स्वतःच्याच दृष्टीने शहाणे होऊ नका. मला माहिती आहे. नाही. जगातली लोक पण म्हणतात मला माहिती आहे. नाही. प्रभूला सांगायचं, प्रभू मला शिकव, मला माहीत नाही, मला माहीत नाही. तू मला शिकवल्याशिवाय मला माहीत पडणार नाही. तुझे ज्ञान मला दे. वाईटाबद्दल कोणाचे वाईट करून फेड करू नका. वाईटाबद्दल वाईट करण्यासाठी ताकद लागते का? नाही. ठोसास ठोसा मारण्यास ताकद लागत नाही. शब्दास शब्द बोलण्यास ताकद लागत नाही. सर्व माणसाच्या दृष्टीने योग्य अशा गोष्टींकडे लक्ष ठेवा. सर्वांचं भलं करण्यासाठी लागणारी ताकद प्रभू येशू देतो. तुमचंच नाही, तुमच्या शेजाऱ्यांचं कसं भलं होईल, कुणाचं वाईट होणार नाही, ह्याचे ज्ञान देणारी ताकद प्रभू देतो. माझ्याकडून कुणाचं वाईट न होवो. सर्वांच्या दृष्टीने योग्य अशा गोष्टींकडे लक्ष ठेवा. सगळ्यांचं भलं कसं होईल, माझंच भलं कसं होईल, यासाठी ताकद लागते का? काय
माझंच भलं कसं होईल ह्या गोष्टी करण्यासाठी ताकद लागते. सर्वांचं भलं कसं होईल ह्यासाठी ताकद लागते. हालेलुया. साधेल तर तुम्हाकडून होईल तितके सर्व माणसांची शांतीने राहा. साधेल तितके. आज थोडं आहे का? आपली शिटी कुकरची लवकर वाजते का हो? किती कॅपॅसिटी आहे माहिती आहे ना? कुकर शिटी वाजतो तो. कुकर आहे की नाही घरी? आहे ना. किती आहे कॅपॅसिटी? 2 लिटर, 3 लिटर, 5 लिटर. शिटी कधी वाजते? 3 लिटरची शिटी कधी वाजते? लवकर वाजते, 1 मिनिटाने, नाही का? 2 लिटरची थोडं लेट, 2 मिनिटांनी वाजेल. 5 लिटरची 5 मिनिटांनी वाजेल. आपली कधी वाजते? आग लागल्यावरून खालून आग लागते तेव्हा आपली शिटी कधी वाजते? जशी लवकर वाजते त्याची कॅपॅसिटी कमी आहे. नाही का? आपण थोडं सहन करतो, नंतर फटकन बोलून देतो. एवढंच बस, एवढंच, याच्या पुढे नाही, बस झालं. हां, तेवढीच माझी कॅपॅसिटी, याच्या पुढे नाही. नाही बस, त्याला मी बघून घेईन. किती आहे आपली कॅपॅसिटी, किती आहे? हालेलुया. बघा आपली ताकद कुठे आहे. साधेल तितके तुम्हाकडून माणसांशी शांतीने राहा. साधेल तितके म्हणजे वाढवायचे कॅपॅसिटी. प्रियांनो, सूड उगवू नका. सूड घेण्यासाठी ताकद लागते का? नाही. सूड न घेण्यासाठी ताकद लागते. क्षमा करण्यासाठी ताकद लागते. देवाचं राज्य आणि जगाचं राज्य ह्यांचे नियम वेगळे आहेत, अपोजिट, विरुद्ध. देवाचं राज्य, जगाचं राज्य. जगाचं राज्य आपोआप आपल्यामध्ये येतं. भांडण करण्यासाठी विचार करावा लागत, रागवण्यासाठी विचार करावा लागत, पाप करण्यासाठी विचार करावा लागत. आपोआप. हे जगाचं राज्य. पण देवाचं राज्य प्राप्त करून घ्यावं लागतं. जेथे जेथे तू तुझा पाय ठेवशील ती जागा तुझी होईल. पाय ठेवलाच नाही तर कॅपॅसिटी वाढवायची, आपली कुवत क्षमता वाढवायची. पाय ठेवा, हे मी करणार, हे माझं आहे, ही मी ताकद घेणार. हालेलुया. सूड घेऊ नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. प्रभू तू बघून घे, मी क्षमा करतो. तुम्ही सुटलात, देव आणि तो बघून घेऊ, तुम्ही बाजूला व्हा. जिवंत देवाच्या हातात पडणं, त्याला पडू द्या ना, तुम्ही कशाला पडता? काय बरोबर की नाही? जिवंत देवाच्या हातात पडणं कोणासाठी? विरोध्यांसाठी, जगासाठी, तुम्हासाठी नाही. तुमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. जिवंत देवाच्या हातात पडणं माझ्यासाठी आशीर्वादाचं आहे. तुम्ही सूड घेऊ नका, त्याला पडू द्या जिवंत देवाच्या हातात. प्रभू बघून घेईल. मी नाही सूड घेत, मी क्षमा करतो. हालेलुया. आहे का ताकद की नाही? मग काय कमावलं एवढी वर्ष? काय कमावलं का? की आहे ते पण गमावलं? जो आहे त्याला दिलं जाईल, आणि ज्याच्याकडे आहे त्याला वाटतं तेही त्याच्याकडून काढून घेतलं जाईल. म्हणजे काय हो? देवाच्या वचनांची ज्याला आवड आहे त्याला अधिक दिलं जाईल. देवाची शक्ती जो प्राप्त करू पाहतो त्याला अधिक दिली जाईल. आणि ज्याला वाटतं माझ्याकडे आहे पण त्याला आवड नसेल, तर जे आहे तेही काढून घेतलं जाईल, त्याची ताकद काढून घेतली जाईल. हालेलुया.
आहे त्याला आणखी दिलं जाईल. जो देवाची आवड धरतो, देवाच्या राज्याची आवड धरतो, देवाच्या नियमांची आवड धरतो, त्याला अधिक दिलं जाईल. देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असे लिहिले आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. तू त्याला सोडून दे, मी फेड करीन. आमेन. यास्तव तुझा वैरी भुकेला असला तर त्याला खायला दे. यास्तव तुझा वैरी भुकेला असता त्याला खायला दे. विसर, क्षमा कर, सूड घेऊ नको, सोड त्याला खायला दे. आणि तानेला असेल तर त्याला प्यायला दे. जगातली लोक करतील का हो हे? मग कुणाला करायला सांगितलंय? हा जगाचा नियम आहे की देवाचा नियम आहे? देवाच्या राज्याचा नियम आहे ना. मग कोणाचा नियम आहे? आपला. ही आहे ताकद. ही आहे ताकद. जर ही ताकद मिळवली नाही तर आपण काहीच मिळवलं नाही. आणि प्रभू म्हणतो मी जगाला जिंकलेला आहे. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रभू असं लिहितो की जो जिंकतो त्याला मी माझ्या बाजूला बसू देईन. कुठे आहे आपली जागा हो? प्रभूच्या समोर की कुठे कोपऱ्यात? कुठे? नक्की कुणाला मिळेल ती? जो जिंकतो त्याला, ज्यानं माझी ताकद प्राप्त करून घेतली त्याला, ज्याने हे जिंकत गेलं त्याला, ज्याने आत्म्याच्या फळांनी देहाची कर्म जिंकली त्याला. नम्रता आहे कधी माहीत पडेल? गर्व जेव्हा पुढे येईल तेव्हा. गर्वाचा प्रसंग माझ्या पुढे येईल तेव्हा. कोण माझा अपमान करील तेव्हा. कोण मला मान देणार नाही तेव्हा. मला नाही सांगितलं, मी पास्टर, मला मान नाही दिला, मला हार नाही घातला, मला ओपनिंगला नाही बोलावलं. जाऊ दे, आपल्याला तिकडे ओपनिंग आहे मस्त. त्याच्या राज्यात आपला प्रशस्तपणे प्रवेश होईल. प्रशस्तपणे तिकडे ओपनिंग करायची आहे. ओपनिंग सेरेमनी वरती आहे, इकडचे ओपनिंग नका करू, जाऊ दे. हालेलुया. असे केल्याने तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास घालशील, त्यालाच त्याच्या कृत्यांची लाज वाटेल. पण जर तू त्याला ठोसा मारला तर तो परत ठोसा मारेल. पण समजा तुझा वैरी भुकेला असता, तू त्याला खायला दिलंस, तुझा वैरी तान्हेला असला त्याला प्यायला दिलंस, तर त्याला लाज वाटेल की मी हे काय केलं, मी इतका वाईट आणि तो इतका चांगला. माझ्यामध्ये ताकद नाही, त्याच्यामध्ये आहे. हां, जगाला जिंकायचं आहे. कसं जिंकू शकतो? ताकदीशिवाय जिंकू शकतच नाही. येशू म्हणतो मी जगाला जिंकलेला आहे. मग त्याच्यामध्ये कोणती ताकद होती? तलवारीची, पैशाची, की नामाची, की खुर्चीची? कोणती ताकद होती? आत्म्याची ताकद, आत्म्याच्या फळांची ताकद. आत्म्याच्या सर्व फळांनी तुम्ही कोणतीही परिस्थिती जिंकू शकता. फक्त आपलं मन लावलं पाहिजे. प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला फळ देवत नाही. मलाच घ्या, माझ्यासारखे नका हो, माझ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करू नका. मलाच घ्या, मी तुम्हाला बदलेन, मी तुम्हाला माझ्यासारखं बनवेन. मला तुमच्यात राहायचं आहे, मला तुमच्यात राहायचं आहे. माझी ताकद तुम्हाला पुरेशी आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया. पौल काय म्हणतो बघा, इकडे 21 वचन राहिलं आपलं. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्यानं वाईटाला जिंक. नियम आहे. काय आहे देवाच्या लोकांचा नियम? हां, वाईटानं जिंकला जाऊ नको. वाईटामध्ये पण ताकद आहे, पण आपल्यामध्ये एवढं बरं असलं पाहिजे की त्याने वाईटाला जिंकलं पाहिजे. वाईटाने आपण जिंकलं जाऊ नये. बऱ्याने वाईटाला जिंकण्यासाठी आपल्याला देवानं पाचारण केलेलं आहे.
आणि तो म्हणतो माझी कृपा, माझी शक्ती तुला पुरेशी आहे. तू फक्त माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यात असल्याशिवाय तुम्हाला काही शक्ती मिळणार नाही. मलाच घ्या. मला सबळ करणारा ख्रिस्त येशू. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 13 वचन. मला सबळ करणारा ख्रिस्त येशू, ह्याच्यामध्ये मी सर्व काही सहन करण्यास, सर्व गोष्टी करण्यास समर्थ आहे. कुठे ही ताकद कुठे मिळते? फिलिप्पियस पत्र 4 अध्याय 13 वचन, पान नंबर 1423. फिलिपे 4:13. मला सबल करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. हालेलुया. काय म्हणतो पौल? मला सबळ करणारा म्हणजे माझ्यामध्ये राहतो आणि मला ताकद देतो. आपली वचनं मला सांगतो, माझ्याशी बोलतो. आपल्या कृपेची ताकद मला त्याच्या शब्दांद्वारे देतो. मी काय करावं काय नाही करावं मला सांगतो आणि मला ताकद देतो. त्याच्यामध्ये मी सर्व गोष्टींना सामोरे जाण्यास शक्तिमान आहे. सर्व संकटांना सामोरे जाण्यास शक्तिमान आहे. कारण त्याची फळं मला पुरेशी आहेत, त्याची कृपा मला पुरेशी आहे. संकट नको की संकट येऊ देत, पण संकटांना जिंकण्याची ताकद मला प्रभू देईल. काय पाहिजे? संकटच नको की काही असो, प्रभू मला ताकद देईल आणि मी संकटांना जिंकेन. काय पाहिजे? आपण काय निवडतो? कोणतं बरं? बरं कोणतं? संकटच नको, दुःखच नको की काहीही असू दे, माझा प्रभू मला ताकद देतो. त्याच्यामध्ये मी सर्व काही सहन करण्यास, सर्व गोष्टींना सामोरे जाण्यास, सर्व दुःख झेलण्यास, सर्व संकट झेलण्यास शक्तिमान आहे. कारण माझ्या शक्तीच्या पलीकडे तो माझी सहनशीलतेची परीक्षा होऊ देणारच नाही. आणि त्या संकटात टिकण्यासाठी तो मला शक्ती पुरवेल, हा विश्वास आहे. हालेलुया. ताकद आहे. आणि दैनंदिन जीवनात जगण्यासाठी हीच ताकद आपल्याला उपयोगी पडेल. जगाची ताकद उपयोगी पडणार नाही. ठोसास ठोसा मारला तर ते भांडण वाढत जाईल. वाईटानं जिंकले जाणार असाल तर ते भांडण वाढत जाईल. पण शांतीनं, क्षमा करून, सहनशीलतेनं सर्व काही सोसलात तर तुम्ही वाढाल. भांडणं वाढायचीत का आपल्याला वाढायचे? कुणाला वाढवायचे? अंतर्यामीच्या मनुष्याला दिवसेंदिवस बळकट करायचं आहे. हालेलुया. दैनंदिन जीवनात येणारे कष्ट, संकट, दुःख आपल्याला खाली पाडण्यासाठी नाही येत, आपल्याला सबळ करण्यासाठी येतात. काय ताकद कोणाकडे जास्त असेल? जो रोज जिमखान्यात जातो आणि एक्सरसाइज करतो, त्याच्याकडे ताकद असेल की जो घरी बसून रोज बर्गर खातो, भजे खातो? जो रोज शेतात काम करतो त्याच्यात ताकद असेल की रोज खुर्चीत बसतो त्याच्यात ताकद असेल? मग जो शेतात काम करतो त्याला कुठेही कुदळ मारायला सांगितली तर त्याच्या पाठीत दुखेल का? का? सवय झालेली आहे. पण खुर्चीमध्ये बसून राहिलेला आहे त्याला एकदा कुदळ मारायला सांगावं माझ्यासारखा, काय होईल? आहे दुखायला लागेल. बरोबर की नाही? मग हे भौतिकदृष्ट्या आपण बघतो, तसं आत्मिकदृष्ट्या आहे की मी रोज प्रभूच्या फळांची एक्सरसाइज करत आहे, मी फळं देत आहे, सहन करत आहे, शांतीनं राहत आहे, विश्वासानं चालत आहे.
क्षमा करत आहे, प्रेम करत आहे, देत आहे, आनंद करत आहे, दुःखावर करण्यावर दुःख करत आहे, गरिबांबरोबर राहत आहे. मग जेव्हा संकट येतील तेव्हा मी पडेल का हो? हां, कारण ते झेलण्यासाठी मी आधीच सराव केलेला आहे. जर सराव केलेला नसेल तर त्या दिवशी आपण कोलमडून जाऊ. प्रभू येशू काय म्हणतो? जो माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो आणि त्यासारखं करतो, तो एका कोणा घर बांधणाऱ्या माणसासारखा होईल. त्याने आपलं घर खोल खणून खडकावर बांधलं. खोल खणून, वाचूया ते लूक 6 मध्ये, लूक 6 46 पासून 8. आणि तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, मग ज्या गोष्टी मी सांगतो त्या का करीत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. तो कोणी एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. मग पूर आला आणि पाण्याचा ओघ त्या घरावर आदळला, तरी त्याच्याने ते हलवले नाही, कारण ते चांगले बांधले होते. परंतु जो ऐकून त्याप्रमाणे करत नाही, तो पाया वाचून मातीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर पाण्याचा ओघ आदळला आणि ते लागलेच पडले आणि त्या घराचा मोठा नाश झाला ना. 2 प्रकारची माणसं इकडे आहेत. प्रभू काय म्हणतो? तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, नाही का? प्रभू म्हणजे कोण हो? मालक. प्रभू म्हणजे कोण? मालक, स्वामी, राजा. ज्यानं मला विकत घेतला आहे तो प्रभू. प्रभू प्रभू म्हणता, मग ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या का करीत नाहीत? प्रश्न आहे. आपण आपल्या कामाला जातो, नाही का? कोण फॅक्टरीमध्ये नोकरी करत असाल तर आपण फॅक्टरीमध्ये आपल्या मॅनेजरचं ऐकतो की नाही? हां, ऐकतो की नाही? काही करायला त्यांना सांगितलं तरी करतो की नाही? नाही केलं तर काय होईल? काढून टाकतील ना. मग आपण प्रभू प्रभू सांगतो आणि तो सांगतो ते करत नाही, मग काय होईल? किती काळ टिकू? नाही ना, बरोबर की नाही? मग आता प्रभू सांगतो, मी तुम्हाला वचनं जी सांगितली ती करतो. काय म्हणतो? 47 मध्ये बघा, जो कोणी माझ्याकडे येतो. कोणती पहिली गोष्ट? प्रभूकडे येतो. ताकद मिळवण्यासाठी कुठे जायचं लागतं? प्रभूकडे. जगात ही ताकद कोणीच देणार नाही. कोणताही धर्म ही ताकद देत नाही. धर्म डोकी फोडायला लावतो, परंतु आमचा ख्रिस्त प्रेम करायला लावतो. हालेलुया. धर्म सूड घ्यायला लावतो, आमचा प्रभू जीव द्यायला लावतो. कोणत्या धर्मात सांगितलं आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा, आपल्या वैरावर प्रेम करा, आपल्या शत्रूवर प्रेम करा? कोणत्या धर्मात सांगितलंय? नाही ना. हां, माझा प्रभूच सांगतो, आपला प्रभूच सांगतो. हालेलुया. जो कोणी माझ्याकडे येतो, ही ताकद कुठे मिळते? प्रभू येशूकडे. जो कोणी माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो, आपल्या हृदयात ठेवतो. हां, आणि तिसरी गोष्ट, त्याप्रमाणे करतो. मी सांगतो तसं करतो. 3 गोष्टी आहेत. ताकद कशी मिळेल बघा. ताकद मिळवण्यासाठी 3 गोष्टी करायच्या. पहिली, जो ताकद देतो त्याच्याकडे जायचं. ताकद काढून घेतो त्याच्याकडे जाऊ नका. ताकद कोण काढून घेतो? शैतान. जगात गेलात तर ताकद काढली जाईल, पण देवाकडे गेलात तर ताकद मिळवाल. हालेलुया. माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो. कुणाची वचने ऐकतो? कुणाचा शब्द ऐकतो? देवाचा. प्रभू तुला काय पाहिजे?
मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, पण तुला काय पाहिजे? मला भलेही खूप गोष्टी हव्या आहेत, माझ्या प्रार्थनेला उत्तर दे, मला हे दे, मला ते दे, पण प्रभू तुला काय पाहिजे? माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो. नुसते ऐकणारे असू नका, तर वचन पाळणारे असा, जेणेकरून तुम्हाला ताकद मिळेल. ताकद देणाऱ्याकडे जा, ताकद देतो त्याचं ऐका, आणि ताकद देतो त्याचं ऐकल्याने तसं करा, म्हणजे ती ताकद तुमच्यात मिळेल, तुम्हा मिळवून घ्याल. मग काय होईल? संकट येणार नाहीत. मग ताकद कशाला मिळवली? संकटच नसेल यायची तर ताकद कशाला पाहिजे? खुर्चीत बसून राहा. काय मग संकट येतील. बघा, तो एका कोणा माणसासारखा आहे तुम्हाला दाखवतो. तो कोणी एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून दगडावर खडकावर पाया घातला. पाया घालण्यासाठी खणावं लागेल की नाही? मग पाया आणि खडक ह्याच्यामध्ये काय आहे? माती, म्हणजे जग, जगाचे विचार, जगाच्या परंपरा, जगाची शक्ती, जगाची रूढी. जग काय सांगते ते? देहाची हाव, डोळ्याची हाव, संसाराची पुशारकी, गर्व, मान, संपत्ती, हे जग आहे. माझं घर आणि खडक ह्याच्यामध्ये काय आहे? जग. ते खणावं लागेल. काय करावं लागेल? खणून काय तिथेच टाकतो का हो माती? कुठे टाकतो? बाजूला. माझ्या आणि प्रभूच्या जे मध्ये येतं ते बाजूला करावं लागेल. माझ्यापेक्षा माझ्या मुलावर, तुझ्या बायकोवर, घरादारावर, संपत्तीवर जास्त प्रीती करतो तो मला योग्य नाही. मग ताकद कशी मिळणार? काढावं लागेल जग, खणून मेहनत करून ताकद मिळवावी लागेल. त्याच्याशी जेव्हा एक होतं, पाया आणि खडक एक होतात. सिमेंटने ना, सिमेंट घालतो की नाही, पिलर टाकतो की नाही, कॉलम. कशासाठी कॉलम टाकतो? कॉलम काय दर्शवितं? घराच्या जोत्याचं आणि खडकाचं नातं, की मी तो आहे, माझ्यामध्ये तो जगत आहे, मी ख्रिस्ताशी जडून आहे, ख्रिस्त माझ्याशी एक आहे, मी माझ्या ख्रिस्ताला प्राप्त करून घेतलं आहे. त्यासाठी कष्ट पडतील, खणावं लागेल, जग काढावं लागेल, निंदा सोसावी लागेल, संपत्तीची हानी सोसावी लागेल, रूढी परंपरा सोडाव्या लागतील, धर्म सोडावा लागेल, सर्व सोडावं लागेल, तेव्हा प्रभू मिळेल. सोपी मिळणार नाही. पण ज्याला मिळेल तो सुटला. मग कितीही मोठं संकट येवो, त्याच्याजवळ प्रभूचं बळ आहे. यहोवा माझा प्रकाश आणि माझे बळ, मी कोणाचे भय धरू? यहोवा माझ्या जीवनाचं बळ, मी कोणाला भिवू? हालेलुया. बघा, त्या घराला काय लागलं? पूर आला. पूर येणार नाही? प्रभूशी नातं जोडल्यावरती पूर येणार नाही? येतील, पण ते बाहेरूनच त्याला लागून जातील. पूर येतील, पण त्याला बाहेरून लागून जातील, कारण त्याने ताकद मिळवलेली आहे. तो आपल्या प्रभूशी जडलेला आहे, एक झालेला आहे. पाण्याचा ओघ त्या घरावर आदळला. खूप संकट आलं, मोठं संकट आलं, तरी त्याच्याने ते घर हलवले नाही. ती ताकद. कोणी अपमान केला नाही का? पूर आला, संकट आलं, प्रभू येशूच्या नावाकरता निंदा झाली, संपत्तीची नासाडी झाली, प्रभूला स्वीकारलं म्हणून समाजाने टाकून दिलं, आले पूर, परंतु ते हललं नाही. त्याने संकट सोसलं.
कारण तो प्रभूशी एक झालेला, त्याने प्रभूला मिळवून घेतलेलं, त्यानं प्रभूची ताकद मिळवून घेतलेली, त्या दगडाची ताकद त्या पायामध्ये आलेली. का? कारण नातं जोडलेलं. हालेलुया. ते चांगले बांधलेले होते, खडकावर बांधलेलं होतं. वचन 49, परंतु जो ऐकून त्याप्रमाणे करीत नाही, इकडनं ऐकतो इकडनं सोडून देतो, इकडे दूत बाहेर भूत. काय? इकडे आल्यावर दूत, बाहेर गेल्यावर तो पाया वाचून मातीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. खडक होता खाली, होता की नाही? जमीन सारखीच होती की नाही? खडक खाली होता, जमीन होती, आणि त्यानेही घर बांधलं. पण खणायचे कष्ट नाही घेतले. काय केलं? खणायचे कष्ट घेतले नाहीत, जग काढायचे कष्ट घेतले नाहीत. मला आदिवासी पद्धतीने लग्न करायचं आहे, हां ठीक आहे कर. नाही, जग काढावं लागेल. प्रभू जे सांगतो ते काढावं लागेलच. माती काढली नाही तर खडकाची ताकद मिळणार नाही. काय? माती काढली नाही तर खडकाची ताकद कशी मिळेल? हो, मग काय होईल? वादळ आले, पूर आले, मोठा लोंढा त्याच्यावर पडला आणि ते लागलेच पडले आणि त्या घराचा मोठा नाश झाला. म्हणजे त्याला पुन्हा उभं राहावं नाही. मग उद्या आपल्याला जी संकट सहन करायची आहेत त्यासाठी आज काय करावं लागेल? खणावं लागेल, मेहनत करावी लागेल. माझ्यामध्ये आणि प्रभूच्यामध्ये काय येतं? पोरं येतात, पैसे येतात, कंटाळा येतो, काय येतं? काढावं लागेल, दुःख होईल. माती काढायला कष्ट पडतात, दुःख पडतं, पण खडक मिळेल. काय मिळेल? खडक मिळेल. त्याची ताकद तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. आणि जसं तो म्हणाला, बापा यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते न कळत नाही, तशी ताकद आपल्याला मिळेल. आणि तो असं म्हणतो, जसं मी जिंकलो आणि माझ्या बापाच्या राजासनावर बसलो आहे, तसा जो जिंकतो त्याला मी माझ्या बाजूला बसू देईन. काय की असंच चाललं तर चालू दे, जायचं प्रार्थनेला, यायचं, काही नाही, इट्स ओके, एव्हरीथिंग इज फाईन, सगळं मस्त चाललं आहे, व्यवस्थित, आशीर्वादित. नाही, आशीर्वादित कसं? भौतिकदृष्ट्या आपण आशीर्वादित होऊ, पण आत्मिकदृष्ट्या नाही. आत्मिकदृष्ट्या आशीर्वाद देवाची शक्ती आहे, वाईटाला जिंकण्याची शक्ती आहे. हालेलुया. दुसरा करंथीकर 12:9 पासून आपण वाचू. दुसरा करंथीकर 12वा अध्याय 9वा वचन. पान नंबर 1404. करंथीकरास दुसरं पत्र 12वा अध्याय 9 वचन. तेव्हा तो मला म्हणाला, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. तर ख्रिस्ताची शक्ती माझ्यावर राहावे म्हणून मी आपल्या अशक्तपणाविषयी फार आनंदाने विशेष नावाजणूक करीन. कारण ख्रिस्ताकरिता अशक्तपणांमध्ये, अपमानांमध्ये, अडचणींमध्ये, पाठलागांमध्ये, संकटांमध्ये मी संतुष्ट आहे. कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी शक्तिमान आहे. हालेलुया. पौल कोणत्या तरी परिस्थितीला सामोरे जात होता
त्याला कोणती तरी परिस्थिती भेडसावत होती. असं लिहिलं की वचन 7मध्ये, माझ्या प्रकटीकरणांच्या अतिशय मोठेपणामुळे मी अधिक फार चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात काटा असा सैतानाचा दूत मला बुक्की मारण्याकरता मला ठेवून देण्यात आला. काय म्हणतो पौल की माझ्या प्रकटीकरणांच्या मोठेपणामुळे मी अधिक गर्व करू नये म्हणून माझ्यामध्ये काहीतरी असं होतं जे मला ठोसा मारायचं. काय माहिती काय असेल, दुखणं असेल की मानसिक कोणती अशुद्ध शक्ती भेडसावत असेल, त्याला खाली खेचत होती. याविषयी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. काय केलं पौलानं? पहिलं 3दा विनंती केली की प्रभू हे नको मला, प्रभू हे मला काढून टाक, प्रभू हे मला नको, मला खूप त्रास होतो ना. केली ना विनंती? प्रभूने उत्तर दिलं नाही. पण एक उत्तर दिलं प्रभूनं, पण ते पौलाने प्रार्थना केल्याप्रमाणे दिलं नाही. पौलाने काय केली प्रार्थना? हा काटा माझ्यापासून दूर कर. पण प्रभूने उत्तर दिलं, पण काय दिलं? तेव्हा तो म्हणाला माझी कृपा तुला पुरे आहे. प्रभू त्याला म्हणाला हे जे संकट, हे जे त्रास तुला दुःख देत आहे ते मी काढणार नाही, पण मी तुला माझी शक्ती देईन जेणेकरून त्या संकटावरती, त्या सैतानाच्या दूतासमोर बरोबर तू लढाई करायची. प्रभू आजही आपल्याला म्हणतो मी संकट कधी कधी तुमच्यापासून काढणार नाही. तुम्ही 3 वेळा प्रार्थना करा, 5 वेळा करा, नाही का? कधी कधी प्रभू ऐकत नाही ना. मला बरं कर, मला हे का, मला ते का, करतो ना आपण. प्रभू काय म्हणतो? नाही, मी तुला एवढी शक्ती देईन की तो आजार, ते दुखणं, ते संकट तू झेलू शकशील. हालेलुया. तुझ्यामध्ये मी रूपधारी होईन, माझी शक्ती तुला पुरेशी आहे. ते संकट, ते दुःख झेलण्यासाठी माझी कृपा तुला पुरेशी आहे. मी तुला पुरेसा आहे. हालेलुया. कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्ण केली जाते. हालेलुया. आपण प्रभूची शक्ती कधी मिळवू शकतो? जेव्हा मी अशक्त होतो तेव्हा. जर मी सशक्त असेन तर प्रभूची शक्ती नसते. काय? मी माझ्याच शक्तीनं सर्व काही करू शकेन तेव्हा प्रभू बाजूला बसतो. मी सांगतो मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन, मी पैशानं हे घेईन, मी पैशानं विकत घेईन, तेव्हा प्रभू काय सांगतो? कर, तुला माझी गरज नाही, तू स्वतः काही करण्यास शक्तिमान आहेस. पण जेव्हा आपण प्रभूला सांगतो प्रभू नाही रे, माझ्यात एवढी ताकद नाही, माझ्यात एवढी सहनशीलता नाही आहे, माझ्यात एवढी प्रीती नाही आहे, माझ्यात एवढी शांती नाही आहे, माझ्यात काहीच नाही आहे, मला तुझं फळ देण्याची ताकद नाही आहे, मला तू हवा आहेस. जेव्हा मी अशक्त तेव्हा तो शक्तिमान आहे. हालेलुया. म्हणून ख्रिस्ताची शक्ती माझ्यावर राहावी म्हणून मी आपल्या अशक्तपणाविषयी फार आनंदाने विशेष नावाजणूक करीन. होय, राहू दे, मी अशक्त आहे, पण तो प्रभू माझा शक्तिमान आहे. हालेलुया. त्याची शक्ती मला पुरेशी आहे. संकट येवो, दुःख येवो, त्याची कृपा मला पुरेशी आहे. तो माझी बोट बुडवणार नाही, कारण माझ्या बोटीमध्ये तो आहे. हालेलुया. येशू बोटीमध्ये होता ना, वादळ आले की नाही, बोट बुडली नाही. आपल्या बोटीत आहे का येशू? बोटीत आहे का? नक्की. मग घाबरता कशाला? कुणाला घाबरता? कुणाला घाबरायचं?
देवाला घाबरतो तर कुणालाच घाबरत नाही. देवाला भ्या, माणसांना भिवू नका. बोटीत कुणाला पाहिजे? येशूला घ्या. सांगा, प्रभू मला तूच हवा आहेस, माझ्या बोटीमध्ये ये. वादळं येतील, बोट समुद्रात असताना वादळं येणार नाही का? वादळं कुठे येतात? समुद्रात. लाटा कुठे उठतात? समुद्रात. बोट कुठे असते? बोट काय तलासरीला ठेवता तिकडे नाक्यावर का हायवेवरती पाहता? हां, बोट कुठे असते? तलासरीला नाही ना? शेतामध्ये गाडी खेळायला? मग आपली बोट कुठे आहे? कुठे असते? समुद्रात, जगामध्ये असते. जगात वादळं आहेत, पण बोटीमध्ये प्रभू आहे. घाबरू नका. हालेलुया. त्याची शक्ती आपल्याला पुरेशी आहे. म्हणून काय म्हणतो वचन 10, ख्रिस्ताकरिता अशक्तपणामध्ये, अपमानांमध्ये, अडचणींमध्ये, पाठलागांमध्ये, संकटांमध्ये मी संतुष्ट आहे. म्हणतो या संकटानं या, माझ्यामध्ये प्रभू आहे. तुम्हाला जिंकण्याची ताकद माझ्या प्रभूमध्ये आहे. मला सबळ करणारा ख्रिस्त याच्यामध्ये सर्व काही सहन करण्यास मी शक्तिमान आहे. हालेलुया. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हा मी शक्तिमान आहे. मी जेव्हा स्वतःला नाकारतो, माझ्यामध्ये ताकद नसते, तेव्हा मी कोणावरती अवलंबून राहतो? प्रभूवरती. पण जेव्हा मी पैशावरती अवलंबून राहतो, जेव्हा मी वशिल्यावरती अवलंबून राहतो, कोण माझं काम करेल त्यावरती अवलंबून राहतो, माझ्या ज्ञानावर अवलंबून राहतो, माझ्या बलावर अवलंबून राहतो, तेव्हा प्रभू सांगतो तू कर. पण जेव्हा मी सांगतो प्रभू मला काही नाही रे, माझं कोणी नाही रे, तुझ्याशिवाय माझं काम कोणी करू शकणार नाही, मला तू ताकद दे, तूच माझा आहेस, तुझ्या विना मला कोणी देव नाही, तेव्हा प्रभू म्हणतो माझी कृपा तुला पुरेशी आहे. मी तुझ्यामध्ये राहीन, तू माझ्यामध्ये राहा. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला फळ देत नाही, देवत नाही. माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला शक्तीच नाही, तुम्हाला जिंकताच येणार नाही. जिंकायचं आहे मग त्या राजांच्या राजाला घ्या. सांगा प्रभू तुझी इच्छा पूर्ण केली जाओ. तुझी वचनं पाळण्यासाठी, युद्ध करण्यासाठी माझे हात सबळ कर. बऱ्याने वाईटाला जिंकण्यासाठी तू जो बरा आहेस तो तू माझ्यामध्ये राहा. तुझ्याशिवाय बरा कोणीच नाही. एकदा प्रभू येशूला एका फरुजानं म्हटलं हे उत्तम गुरु, नाही का? काय म्हटलं? हे उत्तम गुरु. येशूने त्याला काय उत्तर दिलं? देव जो बाप त्याच्यापेक्षा उत्तम कोणीच नाही, तू मला उत्तम का म्हणतोस? याचं म्हणणं काय की बाप माझ्यामध्ये राहतो म्हणून मी बरा आहे हे तू मानतोस का? जो बाप जो बरा आहे, जो उत्तम आहे, तो माझ्यामध्ये आहे, मी आणि माझा बाप एक आहोत हे तू मानतोस का? जो बरा आहे त्यालाच घ्या. वाईटाला जिंकण्यासाठी बरा आपल्यामध्ये राहिला पाहिजे. जो उत्तम आहे त्यालाच घ्यायचं. प्रभू तू उत्तम आहे, तुझ्याशिवाय कोणीच नाही. मी माझ्यावरती अवलंबून राहणार नाही, मी तुझ्यावरती अवलंबून राहतो. तुझी शक्ती मला पुरेशी आहे. मला असं ज्ञान दे की माझ्या पुढे येणारी संकट, दुःख, मोह काहीही असो, जे वाईट आहे ते जिंकण्यासाठी मला ज्ञान दे की मी काय करावं, मी कसं वागावं, मी काय बोलावं, मी काय पाहावं, मी काय ऐकावं, मी कुठे जावं, मी काय करावं, माझ्या हाताने काय करावं, मला सांग. ही आहे शक्ती. ते शक्तीवर शक्ती पावत जातील आणि ते सियोनात देवाजवळ हजर होतील. हालेलुया. स्तोत्रामध्ये लिहिलं आहे ना, ते शक्तीवर शक्ती पावत जातात आणि सियोनात देवासमोर हजर होतात. हालेलुया. होऊया आपण देवासमोर हजर. त्यासाठी तयारी करायची. प्रभू मला शक्ती दे, मला भक्ती दे, तुला तुझी प्रीती दे, मला मुक्ती मिळेल. प्रभूची प्रीती आपल्याला त्याची भक्ती देते, प्रभूची भक्ती आपल्याला त्याची शक्ती देते, प्रभूची शक्ती त्याला आपल्याला मुक्ती देते. प्रभूवर जो प्रेम करतो
तो त्याच्याशी एक होतो. भक्ती, भक्ती म्हणजे भक्त एक, विभक्त म्हणजे अलग. भक्त म्हणजे प्रभूची प्रीती भक्त बनवते, आपल्याला भक्ती देते. आणि प्रभूची भक्ती आपल्याला शक्ती देते. आणि प्रभूची शक्ती आपल्याला मुक्ती देते. पापापासून मुक्ती, हालेलुया, सर्व वाईटापासून मुक्ती, वाईटाच्या सर्व प्रकारापासून मुक्ती. सांगू प्रभूला, प्रभू मला भर, आत्म्यानं मला भर, मला वापर. तू जसं चाललास तसं मला चालव. माझ्यात तेवढी ताकद नाही, पण तू माझ्यामध्ये राहा, माझ्यामध्ये राहा. माझ्या शरीराचा, माझ्या मनाचा, माझ्या सर्व अवयवांचा ताबा घे, माझ्या बुद्धीचा ताबा घे, माझ्या विचारांचा ताबा घे. मला तुझ्या मार्गात चालव. आमेन. हालेलुया. उत्तम वचन.